आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। येत्या 3 ऑक्टोबरपासून नवरात्र 9 दिवस दुर्गा देवीची पूजा करण्याची पद्धत आहे आणि शेवटचा दिवस विजयदशमी या दिवशी दुर्गा देवीची विधिवत पूजा केली जाते। दुर्गा देवीची ओटी भरून कर्णपूजन करून या दुर्गा देवी 9 दिवसाची समाप्ती होते। 9 दिवसामध्ये दुर्गा देवीच्या शक्ती स्वरूपाची पूजा केली जाते। नवरात्र म्हणजे 9 दिवस देवीची दोन्ही वेळेस हळदी कुंकू अर्पण करून दिवा अखंड देवत ठेवून 9 दिवस अखंड पूजा केली जाते। 10व्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी माता दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला होता। तेव्हापासून दुर्गा मातेच्या 9 रूपांची विविध प्रकारे माळ नैवेद्य मंत्र आणि दुर्गा सप्तशतीचे ग्रंथ पठण करण्यात येते। सनातन धर्मामध्ये मुलींना देवीचे रूप मानले गेलेले आहेत। नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते आणि 9 दिवस उपवासही केला जातो। सप्तमी अष्टमी आणि नवमीच्या दिवशी मुलींना 9 देवीचे रूप मानून त्यांची पूजा केली जाते। क्षमतेनुसार त्यांना दान केले जाते आणि त्यांचे वय 10 वर्षाच्या आत असावे। तसेच मुलींना भेटवस्तू द्याव्यात। तसेच मुलीसोबत एक मुलगा असावा ज्याला हनुमानाचे रूप म्हटले गेलेले आहेत। म्हणून या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असे काही उपाय सांगितले जातात। आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे। फक्त एक वेळा आपल्याला या झाडाला स्पर्श करून यायचा आहे। या झाडाला स्पर्श केल्याने साक्षात भगवान शिवशंकर यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। असं म्हटलं जाते की ब्रह्मचारी देवीने या झाडाला स्पर्श केला होता। या झाडाचे पानं खाल्ल्यामुळे भगवान शिवांचा आशीर्वाद त्यांना प्राप्त झाला होता। जंगलामध्ये गेल्यानंतर ब्रह्मचारिणी देवीने साक्षात शिवशंकर यांचा आपला पती व्हावा व आपल्या जीवनातील अडथळे दूर होण्यासाठी भगवान शिवशंकराची उपासना व्रत केले होते। म्हणून हा उपाय केल्याने तुमच्या सर्व कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील। जे तुमच्या नशिबात लिहिलेलं नाही ते सुद्धा तुमच्या नशिबात प्राप्त होईल। माता पार्वती बरोबर श्री गणेश बाप्पाचा आशीर्वाद कायमस्वरूपी तुमच्यावर राहील। माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करेल आणि घरात वर्षभर धनधान्याला बरकत येईल। घरात धनसंपत्तीमध्ये कधीच कमतरताही भासणार नाही। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। तर पहा, आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये असे काही नैसर्गिक झाडे आहे त्यामध्ये साक्षात देवी देवतांचा सहवास असतो व त्या देवांची आणि या झाडांची पूजा केल्याने साक्षात देवांचा पूजा करणं इतकं आपल्याला फळ प्राप्त होत असते। आध्यात्मिक दृष्टिकोनातून काही झाडे अशी आहेत की त्यामध्ये साक्षात भगवान शिवांचे साक्षात स्वरूप म्हटले गेलेले आहेत। ही जी झाडे आपल्या घरामध्ये लावणे अतिशय शुभ मानले जाते। घरावर व धनसंपत्तीमध्ये प्रगती आणून देतात ही झाडे। त्यांची सेवा उपासना व पाणी अर्पण केल्याने साक्षात आपल्या शिवशंकरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। शास्त्रामध्ये ही वनस्पती आहे जी पूजनीय व ही झाडांची पाने जेव्हा आपण साक्षात भगवान विष्णू व माता पार्वतीला अर्पण करत असतो तर आपल्याला यांचे शुभ आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी व गरिबी कायमची निघून जात असते। तर पहा, तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून काही इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न देखील करत आहात। आपल्या प्रत्येक जीवनामध्ये आपण प्रत्येक क्षेत्रासाठी यशप्राप्ती होण्यासाठी कोणता ना कोणता उपाय करत असतो। आपण कोणताही उपाय केला तर त्याचं लगेचच फळ प्राप्त होत नाही। म्हणून हा जर आपण उपाय केला तर साक्षात भगवान विष्णू व माता पार्वतीचे 51 महाशक्तिपीठे जे आहेत त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल। आपल्या मनातील कोणतेही जी कठीणातील कठीण इच्छा आहे किंवा अधुरी राहिलेली आहे ती सुद्धा पूर्ण होईल। या झाडांना व या वृक्षांना तुम्ही जर स्पर्श केला तर तुमच्या मनातील इच्छा व्यक्त केली आणि नक्कीच तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या लवकर पूर्ण होतात। म्हणून या काळामध्ये आपल्याला या वृक्षाची पूजा विधिवत करायची आहे। जर या झाडाची विधिवत पूजा केली तर साक्षात ब्रह्मा विष्णू महेश व माता लक्ष्मी आणि माता पार्वती शिवशंकर यांचा आशीर्वाद प्राप्त होतो। आपल्या घरातील गरिबी दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल। घरात लक्ष्मी अखंड वास करेल। घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग खुले होतील। कर्ज कमी होईल आणि तुमच्या नशिबात व तुमच्या भाग्यामध्ये जे लिहिलेलं नाही ते सुद्धा तुमच्या जीवनामध्ये घडेल। त्यातील पहिलं झाड आहे ते म्हणजे तुळशीचं झाड। तर पहा, तुळशीच्या झाडामध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांचा वास असतो। साक्षात तुळशी माता या
वृक्षामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा सहवास असतो. असं म्हटलं जाते की सकाळ संध्याकाळ तुळशी माताला दिवा लावल्याने व आपल्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी जो व्यक्ती प्रार्थना करत असतो त्यांच्या लगेचच इच्छा पूर्ण होत असतात. लग्न कार्यामध्ये बाधा निर्माण होत असेल तर रोज तुळशी माताला गुरुवार आणि रविवारच्या दिवशी कच्चे दूध अर्पण केल्याने आपल्या लग्नामध्ये जे अडथळे आलेले आहेत किंवा आपल्या कुंडलीमध्ये मंगळदोष असेल किंवा ग्रहदोष असेल, सूर्यदोष असेल, तो सुद्धा कमी होत असतो. त्यामुळे तुळशीची रोज पूजा करावी आणि तुळशीच्या झाडाला स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करावी. त्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात. त्यानंतरचं दुसरं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड. तर पहा, पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू महेश बरोबरच साक्षात पिंपळाच्या मुळाशी माता लक्ष्मीचा वास असतो आणि झाडामध्ये 33 कोटी देवांचा सहवास असतो. भगवान शिव शंकराच्या मंदिरामध्ये आवर्जून पिंपळाचे झाड असते, कारण पिंपळाच्या झाडावर साक्षात आपले पितृ वास करत असतात. पिंपळाच्या झाडाची पूजा एकादशीच्या दिवशी करत असतात. एकादशीच्या दिवशी या पिंपळाच्या झाडाला पूजा करण्याला खूप महत्त्व दिले जाते. पिंपळाचे झाड हे विष्णू स्वरूप म्हटले गेलेले आहेत. असं म्हटलं जाते की श्री हरी विष्णू ज्या ठिकाणी वास करत असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी वास करत असते. हा पिंपळ वृक्ष सर्वोत्कृष्ट आहे. पिंपळाच्या वृक्षाची पूजा केल्याने सुख समृद्धी गरिबी दूर होत असते. पितृदोष कमी होतो, कारण या सर्व पिंपळाच्या वृक्षाचे साक्षात श्री हरी विष्णू बरोबरच माता लक्ष्मी स्वरूप म्हटले गेलेले आहेत. हे पिंपळाचं वृक्ष, या सर्व पिंपळाच्या वृक्षाला साक्षात श्री हरी विष्णूचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे आणि साक्षात पिंपळाच्या मुळाशी माता लक्ष्मीचा वास असतो. या झाडामध्ये आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद असतो. म्हणून नवरात्रीमध्ये पिंपळ वृक्षामध्ये माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूचा वास असतो. त्यामुळे नवरात्रीमध्ये एक दिवस या झाडाला स्पर्श करून यायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त करत एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे. शुद्ध जल घ्यायचं आहे. त्यामध्ये काळे तीळ, गुलाबाच्या पाकळ्या, साखर आणि कच्चे दूध, तांदूळ टाकायचे आहेत आणि हे जे जल आहे हे आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करायचं आहे. यामुळे साक्षात आपल्या जीवनातील पितृदोष कमी होतो व आपल्या जीवनात कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. त्यानंतर 11 प्रदक्षिणा मारत आपल्याला ओम पितृदेवताय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत या झाडाला स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहेत. त्यानंतरचं पुढचं झाड आहे ते म्हणजे वटवृक्ष. तर पहा, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहण्यासाठी वटवृक्षाची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिवशंकर यांनी वटवृक्षाखाली समाधी लावून तपश्चर्या केली होती. देवी सावित्रीने या वटवृक्षामध्ये वास करत होत्या. देवी सावित्रीने आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी वटवृक्षाची पूजा केली होती. यमराजापासून त्यांचे प्राणसुद्धा वाचवले होते. वटवृक्षामध्ये साक्षात सर्व देवदेवतांचा वास असतो. या झाडाला स्पर्श केल्याने व आपल्या मनातील मनोकामना पूर्ण करण्यासाठी हात जोडून प्रदक्षिणा मारल्याने आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होत असतात. त्यानंतरचं पुढचं झाड आहे ते म्हणजे केळीचं झाड. केळीच्या झाडामध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू महेश व माता लक्ष्मी सहवास करत असते. म्हणून केळीच्या वृक्षाची पूजा केल्याने साक्षात दोन्ही देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. ज्यांच्या विवाहित जीवनामध्ये पती पत्नीमध्ये वाद होत आहेत, सुखी जीवनासाठी व सौभाग्याची प्राप्ती होण्यासाठी या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला एक केळीच्या झाडाची पूजा करायची आहे आणि या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला एक कलश भरून घ्यायचा आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे जे जल आहे हे आपल्याला केळीच्या मुळाशी अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला हळदीची आसन द्यायचं आहे. त्या हळदीवर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. दोन्ही हात जोडून केळीच्या झाडाला स्पर्श करून भगवान शिवशंकर व माता लक्ष्मी, श्रीहरी विष्णू आणि बृहस्पती यांना तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होत नसेल तर धनसंपत्तीमध्ये वाढ व्हावी म्हणून तुमच्या घरातील कायमची गरिबी दारिद्र्य निघून जाण्यासाठी अशी तुमच्या मनाभावातून इच्छा व्यक्त करायची आहे. त्यानंतर या वृक्षाला आपल्याला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि या झाडाला स्पर्श करूनच आपल्याला आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहेत. हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्यानंतरचं पुढचं झाड आहे ते म्हणजे बेलाचं झाड. तर पहा, बेलाच्या झाडामध्ये वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्व दिले जाते. साक्षात भगवान शिवांचा आशीर्वाद या झाडामध्ये दिलेला आहे.
जोपर्यंत बेलाचे पान भगवान शिवांच्या शिवपिंडीवर अर्पण केले जात नाही तोपर्यंत आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही. कारण शिवशंकर यांना बेल अर्पण केल्याने त्यांच्या मनातील सर्व इच्छा ताबडतोब पूर्ण होतात. ज्यांच्या घरात बेलाचे झाड असते ते व्यक्ती नेहमीच सुखी असतात. बेलांचे झाड खूप मोठे असते, ते अंगणात लावणे देखील शुभ मानले जाते. ज्या घरात हे बेलाचे झाड असते, झाड दारात लावल्यास घरात सुख समृद्धी राहते. बेलाचे झाड महादेवांना अतिप्रिय आहे, म्हणून जर आपण हे झाड आपल्या दारात लावले तर देवादिदेव महादेवांच्या कृपेमुळे आपल्या घरात कोणत्याही प्रकारची वाईट नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. त्याचबरोबर राहू केतूच्या दुष्प्रभावापासूनही आपल्या घराचे संरक्षण होत असते. बेलाचे झाड हे प्रत्येक शिव स्वरूप आहे. या झाडाने केवळ दर्शन घेतल्याने, केवळ स्पर्श केल्याने व्यक्तीचे अघोर पापातून मुक्तता मिळत असते. नकळत कळत झालेल्या पापापासून मुक्तता मिळत असते. या झाडांच्या परिक्रमा घातल्यास सर्व तीर्थक्षेत्रात जाऊन प्रदक्षिणा घातल्या इतकं फळ आपल्याला प्राप्त होते. या झाडाखाली कोणत्याही प्रकारची साधना, तपश्चर्या किंवा भोजन केल्यास त्यातून मिळणारं फळ जे आहे ते अधिक पटीने आपल्याला मिळत असते. जो व्यक्ती केवळ एक बेलवृक्ष लावतो आणि त्याचे संगोपन करतो त्या व्यक्तीला 1 कोटी महादेवाचे शिवालय निर्मिती केल्या इतकं फळ प्राप्त होते. इतकं मोठं महात्म्य या बेलाच्या झाडाला दिले गेलेलं आहे. म्हणून या झाडाची पूजा करायची आहे, दिवा तुपाचा लावायचा आहे. या झाडाला स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहेत. त्यानंतरचं पुढचं झाड आहे कदंबाचं झाड. कदंबाच्या झाडाला आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अतिशय पवित्र असं स्थान दिलेलं आहे. हे झाड माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांच्याशी संबंधित आहे. कदंब वृक्षाखाली पूजा केल्याने, अर्चना केल्याने, दिवा अगरबत्ती लावल्याने आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होत असतात. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते. साक्षात माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो असं म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरातील संपूर्णपणे दारिद्र्य संकट विघ्न दूर होण्यासाठी या वृक्षाला आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि वृक्षाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. अगरबत्ती, धूप आणि कापुराची वडी सुद्धा आपल्याला जाळायची आहे. कापुराची वडी जाळून आपल्याला माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे. ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर या झाडाला स्पर्श करून तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे. आणि त्यानंतरचं पुढचं झाड आहे ते म्हणजे शमीचं झाड. तर पहा, या झाडाला सेंदर असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. शमीच्या झाडाला तुळशीच्या झाडा इतकं पवित्र पूजनीय म्हटले जाते. शमीचं पानच नाही तर लाकूडसहित धार्मिक महत्त्व आपल्या वास्तुशास्त्रात सांगितलं गेलेलं आहे. जिथे भगवान शिवशंकर, भगवान गणेश बाप्पा, शनिदेवाला सुद्धा हे बेलपान अर्पण केले जाते. म्हणून या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये या झाडाला खूप महत्त्व दिले जाते. म्हणून या झाडाखाली सुद्धा आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे. हा दिवा आपल्याला त्यानंतर या झाडाला स्पर्श करून तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहेत आणि एक कापुराची वडी जाळायची आहे. ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे, स्पर्श करायचा आहे, प्रदक्षिणा 11 मारायच्या आहेत. अशा पद्धतीने या झाडाची पूजा केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात. या व्हिडिओमध्ये मी 5 वृक्षाची सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. जर तुमच्या घराजवळ या वृक्षाचे झाड आहे त्यातील एकाच झाडाला तुम्हाला हात जोडून तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे. या वृक्षाची विधिवत पूजा करण्याला खूप महत्त्व आपल्या वास्तुशास्त्रात दिले गेलेलं आहे. श्री स्वामी समर्थ.